कालच्या व्हिडिओनी तर सगळ्यांनी बघितलाच असेल। तर काल मी म्हटलेलं होतं की आपण तुळजापूरला चाललेलो आहे, तर आता आपण चाललोय तुळजापूरला। पण ऍक्च्युअली काय झालं की आम्ही यायच्या आधी इथे वादळ खूप जोरात सुटलेलं होता, त्यामुळे झाड अडवं होतं, म्हणजे झाड खाली पडलेलं होतं, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली होती। तिथून बाहेर पडायला आम्हाला एक अर्धा पाऊण तास तरी लागला आणि लाईट पूर्ण गेलेली होती। इथे आल्यावर कळाले की 2 वाजताच वादळ सुटलेलं होता, सो 2 वाजल्यापासून लाईट इथे नाही आहे। त्यामुळे ऍक्च्युअली आम्हाला वाटलं आता अंधारातच दर्शन घ्यावं लागेल आपल्याला, बट जाताना तरी खूप अंधार होता, सो लाईट टॉर्च वगैरे लावूनच आम्ही दर्शनासाठी निघालो। तर निघतानाच आत मंदिराच्या जवळ तर लाईट्स होते, सो म्हटलं की नाही आपलं दर्शन तरी चांगलं होऊन जाईल आपलं असं वाटलं, म्हणून निघालो। तर इथेही एवढी गर्दी, आम्हाला वाटलं आता पाऊस वादळ सुटलाय तर गर्दी असणार नाहीये, आणि रात्रीचे आम्हाला 8-8:30 वाजलेले इथे पोहोचायला, तरी इथे एवढी गर्दी होती ना, भयंकर गर्दी होती। चला तर आता इथलं आपण बघू की दर्शन आपल्याला कसं मिळतं आणि आपला नंतरचा प्रवास कसा होतो हेही आपण बघू। तर अशा पद्धतीने आम्ही ते की क्यू मध्ये राहिलो, तर आम्हाला माहित नव्हतं, आम्हाला वाटलं हे दर्शनच असेल, सो तर नाहीये। तर देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ना की दगडी पायऱ्या आहेत, आणि पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर ना गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी ना भाविक येथे ना स्नान करतात, तसेच हातपायही धुतात, आणि समोरच कल्लोळ तीर्थ सुद्धा आहे। आणि देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आले असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितलं जातं। मंदिराच्या मुख्य द्वारापाशीच उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक सुद्धा आहे इथे। चला तर आपण वर गेल्यावर दिसेल इथे की उजव्या सोंडेचा आपला गणपती बाप्पा सुद्धा आहे इथे। पाणी म्हटलं की श्रीषा तिथे आलीच, सो श्रीषाला थोडस कंटाळा आलेला होता दिवसभराच्या प्रवासानं, सो इथं ऍक्च्युली पाण्यामध्ये हातपाय धुत असताना खूप मजा आली तिला, त्यामुळे दर्शन अशा रीतीने आमचं छान होईल असं आम्हालाही वाटलं। हा आहे उजव्या सोंडाचा आपला सिद्धिविनायक, सो इथलंही दर्शन घ्यायचं आणि मग नंतर आपण आतमध्ये जाऊ। गणपती बाप्पा मोरया। चला घ्या सगळे दर्शन आणि आतल्या आपल्या देवीच्या दर्शनाला जाऊया। तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रमुख 3.5 शक्तिपीठामधील एक पीठ आहे। मंदिराच्या ठीक मागे एक रहस्यमय दगड आहे, ज्यास चिंतामणी दगड असं म्हणलं जातं। हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो। फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात या दगडावर ठेवायचे असते। 10 रुपयाचे नाणे ठेवले तरी चालतं यामध्ये, तर 10 रुपयाचंच ठेवावं असं काही नियम आहे वाटतं, माहित नाही, पण 10 रुपये घेतात। यानंतर आपला प्रश्न मनातच या दगडास विचारायचा आहे। त्यानंतर जे घडतं ते बघून लोकांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही। त्याचे असे होते की जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो आहे तर हा दगड उजव्या बाजूला वळतो, आणि जर प्रश्नाचे उत्तर नाही मध्ये जर असेल तर हा दगड डावीकडे वळू लागतो, आणि जर दगड आपल्या ठिकाणी स्थिर राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही, म्हणजेच आपण प्रतीक्षा करावी असा याचा अर्थ असतो। आपण देखील स्वतः या मंदिरात येऊन हे आश्चर्य स्वतःच्या डोळ्याने सुद्धा बघू शकतो। हा चिंतामणी दगड ना कधी डावीकडे कधी उजवीकडे कसा बरा वळतो हे कोणत्याही वैज्ञानिकाला ना आजपर्यंत जाणून घेता आले नाही। यास तुळजाभवानी देवीचा एक चमत्कारच मानलं जातं। मीही अशा पद्धतीने ट्राय केलं तर माझं उजवीकडेच दगड वळला, सो आय एम हॅपी। तर ऍक्च्युली माझ्या पुढे जे एक लेडीज होती ना, तर तिचं ना डावीकडे वळलं, आणि नंतर तिचे हजबंड आले तर त्यांचंही सेम डावीकडेच वळलं, पण माहित नाही की असा का होत असेल। तर बघू आपली इच्छा पूर्ण होते का, आणि मी नक्की शेअर करेन तुम्हाला अपकमिंग आपल्या व्हिडिओजमध्ये। तर अशा पद्धतीनं ते आम्ही दगड फिरवून बघितलं आणि नंतर दर्शनासाठी आलो। तर जे काही मुख्य दरवाजा असतो ना की जी रांग असते ना तर खूप मोठी होती, ऍटलिस्ट एक 3 तास लागेल असं म्हटलं, तर ऑलरेडी 9:30 वाजलेलेच होते। आणि नंतर मग म्हटलं की आम्ही मुखदर्शन घेऊन जाऊ, पण मुखदर्शनाला पण खूप गर्दी होती, 1 तास आम्हाला लाईनमध्ये राहावंच लागलं। आणि नंतर ना तिथली अशी पद्धत आहे की सुवासिनीने की बांगड्या भरून जायचं, सो त्यासाठी आम्ही तिथूनच बांगडी घातली आणि नंतर आम्ही निघालो कुंतलगिरीसाठी। तर जेवणाची वेळ ही झालेली होती, सो म्हटलं की जातानाच कुठेतरी हॉटेल बघू आणि जेवण करू, सो रात्रीचंच जेवण करून आम्ही कुंतलगिरीसाठी निघालो। व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नंतर प्लीज डू सबस्क्राईब। आणि चला तर उद्या आपण भेटू कुंतलगिरीमध्ये आणि तिथलं आपण दर्शन घेऊ। सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।